होय ग. का हो? अगं ते आपल्या बाजूची जमीन ना विकायला निघली. एवढी जमीन मी घ्यावी म्हणतो बघ. काय नाही, आपण नाही एकत्र आहे तोपर्यंत जमीन नाही घ्यायची ना गाडी नाही घ्यायचं. आपण बाजूला राहील ना, काय घ्यायचं ते घेऊ. अगं आपण एकत्र आहे ना तरच आपली प्रगती होईल. बाजूला राहिल्यावर ना कायच सुधारणा होणार नाही बघ. असं काय नसतंय, वायला राहिल्यावर बी मोप सुधारता येते. अगं एकाच्या कष्टात आणि सगळ्यांच्या कष्टात फरक असते म्हणून सांगतोय तुला. तुमचं तर काय पण असतंय अहो. तुला ना असं सांगून नाही समजणार. तू एक काम कर, हे ड्रम आहे ना एका बोटानं उचलून दाखव. उचल. आता दुसरं लाव. उचललं. आता तिसरं लाव. नाही, चौथं लाव. नाही, आता काय कर, 5वी बोटं लाव आणि मग उचल. हा, उचललं ना. तेच तर तुला सांगतोय मी. आता कळालं तुला एकीचं बळ काय असतं ते. अगं आपण जोपर्यंत एकत्र आहे ना तोपर्यंतच जमीन असेल, गाडी असेल, बंगला असेल, एखादा डोंगर पण आपण घेऊ शकतो. पण ज्यावेळेस दोन कुटुंब विभक्त होतील, वेगळे होतील, त्यावेळेस मात्र आपण गाडी, बंगला नाही, एखादी सायकल सुद्धा आपण घेऊ शकणार. त्यामुळेच तुला सांगतोय, जोपर्यंत कुटुंब एकत्र आहे तोपर्यंतच त्या कुटुंबाची प्रगती आहे, नाहीतर अजिबात नाही. काय त्यासाठी एकत्र असणं फार गरजेचं आहे. समजलं का? होय अहो, मी नाही ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. तुम्ही ज्या भाषेत मला समजावून सांगितलं ना, ती गोष्ट मला पटली बरं का.